नमस्कार मित्रांनो, आज आजी घरी नव्हती, त्यामुळे आज भाजी मलाच करायची होती। चला टोमॅटोची भाजी करूयात। सर्वात आधी मी 7-8 बारीक टोमॅटो घेतले आणि एका टोपलीत घेऊन स्वच्छ पाण्यात धुवून घेतले। त्यानंतर टोमॅटो कापण्यासाठी सुरी आणि फळी घेतली। मग काय टोमॅटोचे बारीक तुकडे करून घेतले। मित्रांनो, टोमॅटोचे तुकडे बारीक कापून तयार झाले। त्यानंतर मी ते टोपलीत टाकले। मग मला लक्षात आले की त्यात कांदा पण टाकायचा आहे। मित्रांनो, कांद्याशिवाय सर्व भाज्या अपूर्ण आहेत। मी कांदे आणले आणि फटाफट त्याची साल सोलून घेतली आणि कांद्याचे पण बारीक तुकडे केले। आता कांद्याचे पण बारीक तुकडे झाले। चला तर मग भाजी बनवूयात। तेवढ्यात पप्पा पण झोपेतून उठले। मग काय उठल्या मी त्यांना कॅमेरामॅनचं काम दिलं आणि किचन वरचे सर्व भांडे काढून किचन रिकामं केलं आणि छोटीशी कढई घेऊन भाजीला सुरुवात केली। सर्वात आधी कढई गॅसवर ठेवून मी टाकले 1.5 चमचे तेल। थोडं तेल गरम झाल्यानंतर मी टाकली मोहरी। मोहरीचा मस्त तुडतुडी सारखा आवाज आल्यानंतर मी कढईत टाकला कांदा आणि मस्त फिरून घेतला। त्याच्यासोबत स्वादानुसार मीठ, हळद आणि तिखट पण टाकले। सगळं मस्त फिरून घेतलं। थोडा कांदा शिजल्यानंतर त्यात मी टाकले टोमॅटो आणि मस्त फिरून घेतलं आणि 5 मिनिटांसाठी त्याच्यावर एक भांड झाकून ठेवलं। तोपर्यंत मी खाली पाडलेले कांद्याच्या साली झाडू मारून उचलून घेतले आणि कचरा बाहेर नेऊन टाकला। परत भाजीचे ताट काढून भाजी मस्त फिरून घेतली आणि परत 2 मिनिटांसाठी ताट ठेवले। तोपर्यंत झोपलेल्या ठिकाणची मच्छरदाणी आणि अंथरूण गोळा केलं। मग काय तेवढ्यात भाजी तयार झाली। मित्रांनो, माझी टोमॅटोची भाजी कशी झाली होती कमेंट मध्ये नक्की कळवा। बाय।